इस कहानी में एक बड़ी खूबसूरत बात ये थी कि वी वांटेड, मैं पर्सनली एज अ स्टोरी वाइज मैं ये चाहता था कि वो जो कपल है वो थोड़ा सा ऑड दिखना चाहिए। थोड़ा सा और दिखना चाहिए? सीरियसली? वेट फॉर अ सेकंड। वो एक लड़की जो है जो इतनी शी इज फुल ऑफ लाइफ और सब चीज़ें उसकी और वो अचानक से किसी से प्यार करने लगती है जो एज में उससे थोड़े से मेच्योर है। एज में उससे थोडेसे मेच्युअर्ड आहे. वेट अ सेकंड. सुबोध भावे वय वर्ष 49, प्रार्थना बेहरे वय वर्ष 42 आणि रिंकू राजगुरू मात्र 24 वर्षांची मुलगी आहे. सुबोध भावे यांचं 49 म्हणजे आपण एक ऑन एन ॲव्हरेज 50 वर्ष वय पकडूया आणि 24 वर्ष वयांची आहे रिंकू राजगुरू. सो एज में थोड़े से तो मैच्योर, ये वाला आपका सेंटेंस तो बिल्कुल भी सही नहीं बैठता है. बट एनिवे मी हिंदीत नाही देणार आहे याचा रिव्ह्यू, मराठीतच देणार आहे. पण कारण आता त्यांनी हिंदीमध्ये त्यांचं वाक्य ते बोललेत. जे चित्रपटाचे डिरेक्टर आहेत, दिग्दर्शक म्हणजे संजय अमर सर, विथ ड्यू रिस्पेक्ट, तुमच्या या वाक्याला मला असं वाटतं मला विरोध करावासा वाटला म्हणून मी आत्ता तुम्हाला परत एकदा Googleवरनं त्यांची वयं काढून दाखवलीत. तर थोडाच डिफरन्स नाहीये मॅच्युरिटीचा, दुप्पट आहे. 24च्या दुप्पट 48 होतात आणि त्यात आणखीन 1 वर्ष टाकलं तर 49 असं इतकं वय आहे सुबोध भावे सर यांचं. एनिवे पुढचं वाक्य पाहूया. और ये लव स्टोरी वैसी है। अच्छा, ये लव स्टोरी वैसी है, दैट्स व्हाई इट वाज क्लियर इन माय माइंड कि यार मतलब वो जिसे कहते हैं ना वो लाइफ वो लाइवलीहुड उस कैरेक्टर में होनी चाहिए। लाईव्हलीहूड तर तुम्ही दाखवलं नाही ना सर. कॅरेक्टर्स इतक्या आळशीपणाने लिहिलेले आहेत की मी कायच सांगू तुम्हाला. सगळ्यात आधी तर या संपूर्ण चित्रपटाला मी गेले हा चित्रपट पाहिलाय या गोष्टीसाठी मला स्वतःवरच विश्वास होत नव्हता की मी हा चित्रपट पाहिलाय आणि पूर्ण पाहून व्यवस्थितपणे मी घरी सुखरूप पोहोचले. कारण हा चित्रपट निव्वळ 1 तास 48 मिनिटांचा आहे, पण टॉर्चर होता. इट वॉज अ कंप्लीट टॉर्चर फॉर मी. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नक्की या चित्रपटातल्या काय काय गोष्टी आहेत ज्या मला अजिबातच नाही आवडल्या. फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम दिस इज हॅपनिंग ऑन आवर चॅनल की कुठच्या तरी चित्रपटाचा रिव्ह्यू देताना ना मी असं सांगत असते की अरे सगळ्यात आधी आपण पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल चर्चा करूया, मग निगेटिव्ह नाही. या संपूर्ण चित्रपटामध्ये एकही अशी गोष्ट नाहीये ज्याचं तुम्ही कौतुक कराल, अनफॉर्च्युनेटली. अँड ऑन अ व्हेरी सीरियस नोट गाईज, मला असं वाटतं की आत्ता हे डिस्कशन अजिबात फनी वेने नाही व्हायला पाहिजे. हे डिस्कशन तितक्याच गांभीर्याने व्हायला पाहिजे आणि तितकीच गंभीरता जी आहे ती मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला नाही पाहायला मिळत आहे. म्हणूनच अशा प्रकारचे चित्रपट आत्ताही बनतायत 2025 मध्ये. याच्या आधी की मी माझ्या सगळ्या तक्रारी, माझ्या सगळ्या गोष्टी मांडीन, स्नॅक्स घेऊन बसा. आजचा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतोय. कारण मला ना एक-एक गोष्ट काउंटर करायची. अगदी हवेत मी कधीच कुठचा रिव्ह्यू देत नसते. आय ऑल्वेज बिलीव्ह इन धिस थिंग की जर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, दोन्ही केसेसमध्ये आपण मुद्देसूद मांडणी करायला पाहिजे. नक्की कुठल्या गोष्टी कुठे खटकल्या किंवा कुठल्या गोष्टी लय बाप होत्या. सुरुवात करतोय बेटर हाफची लव्ह स्टोरी या सिनेमाच्या रिव्ह्यूला. हा व्हिडिओ जर का तुम्ही पूर्णपणे पाहिला तर तुमच्या असं लक्षात येतं की जे दिग्दर्शक आहेत त्यांचा हा मूळता हट्ट होता, ना की ॲक्टर्सचा, की बाबा रे इतका एज गॅप त्यांनी दाखवावा जाणून-बुजून. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट ही या चित्रपटाची सगळ्यात कमकुवत बाजू आहे. रिंकू राजगुरू आणि सुबोध भावे यांना सोबत ज्या वेळेला एका स्क्रीनवरती स्पेस शेअर करताना तुम्ही पाहता ना, लिटरली तुम्हाला फील होतं की ती त्यांची मुलगी आहे. एक असते ना घरातली मोठी मुलगी आहे, ती खूप लाडकी आहे आपल्या बाबांची. लिटरली फादर डॉटर वाइब्स येतात तुम्हाला स्क्रीनवरती त्या दोघांना एकत्रितपणे बघून. हा संपूर्ण इंटरव्ह्यू मी पाहिला आणि सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक वाक्य होतं या इंटरव्ह्यूचं, जे ॲक्च्युअली खूप विचार करायला लावणारं आहे. हा संपूर्ण चित्रपट दिग्दर्शकाने मात्र 6 दिवसात शूट केलेला आहे. येस, अँड आय एम नॉट किडिंग. 5 दिवसात 6 दिवसात कोणती फिल्म शूट हे होते? 6 दिवसात बनली आहे? हां. आठवडा सुद्धा नाही लागलाय म्हणजे. नाही. मात्र 6 दिवसात शूट केलं, ही गोष्ट अभिमानाने मिरवतायत सगळेजण, अगदी चित्रपटातली कास्ट असू द्या किंवा दिग्दर्शक असू द्या. पण याच गोष्टीमुळे तुम्ही ज्यावेळेला संपूर्ण चित्रपट पाहाल ना, तेव्हा तुम्हाला आळस दिसेल प्रत्येक फ्रेममध्ये, संवादांमध्ये, कंटिन्युएशनमध्ये, लूप होल्समध्ये, स्क्रीन प्लेमध्ये, म्युझिक आरारारारारारारारा. आत्तापर्यंतच्या माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये रानटी नावाचा जो चित्रपट होता त्याचं म्युझिक माझ्या लई डोक्यात गेलं होतं आणि त्याही वेळेला माझ्या रिव्ह्यूमध्ये मी ती गोष्ट मांडली होती. तुम्हाला माहिती आहे चित्रपटाच्या साऊंड डिझायनरने काय केलंय? आपण बघा YouTubeवरती कुठलाही साधा व्हिडिओ आपल्याला टाकायचा असेल आणि आपल्याला कॉपीराईट फ्री जर का कुठचं म्युझिक डाउनलोड करायचं असेल, तर आपण एखादी कुठच्यातरी वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ते अख्खं फोल्डर मिळतं की त्याच्यामधले हे तुम्ही साऊंड्स वापरू शकता. या चित्रपटाच्या साऊंड डिझायनरने काय केलंय माहिती आहे का? ते अख्खं फोल्डर डाउनलोड केलं. ते सगळे साऊंड इफेक्ट्स पूर्ण चित्रपटामध्ये जिथे गरज आहे तिथे पण वापरले, जिथे गरज नाही तिथे पण वापरले. आणि ही त्याची काही उदाहरणं आहेत. तर गिफ्ट कुठे?
तिनेच दिलंय ना ते गिफ्ट कुठे आहे? अजय, तू इथून पुढे मोनाच्या कंपनीत काम नाही करणार. मी तुला काहीतरी सांगतेय. चित्रपटाचं बीजीएम इतकं वाह्यात आणि याहून म्हणजे मी थर्ड क्लास लेवलचं काम कुठेच पाहिलेलं नाहीये. अँड आय एम सॉरी फॉर माय लँग्वेज टुडे, बिकॉज मी जेन्युइनली सांगते, मला एवढा राग काय येतोय माहिती का, कारण ह्याच्यामधली जी कास्टिंग आहे, सुबोध भावे स्पेशली, प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, मलाच वाटतं ही तीनही ताकदीचे कलाकार आहेत. आणि असे पैशांसाठी ना कुठलेही प्रोजेक्ट्स ज्यावेळेला हे स्वीकारतात ना, त्यावेळेला या पद्धतीचे सिनेमे बनतात असं मला वाटतं. इतकं थुकरट दर्जाचं म्हणजे दर्जाचं संगीत, त्याचं बॅकग्राऊंड स्कोर म्हणून या चित्रपटामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. कुठलंही म्युझिक ऐकायला येतंय कुठे पण. मॉर्निंगला सुबोध भावे वरतून खाली येतोय, ज्यावेळेला त्याची वाईफ आता मेलेली आहे, तो कॉफी बनवतोय, तिथे सॅक्सोफोन वाजवतोय फॉर सम रिझन. म्हणजे सॅक्सोफोनचा तुम्ही साऊंड का लावलाय तिथे? तिथे काही केमिस्ट्री आपण दाखवतोय का? काही रोमॅन्टिक वाईब्स आपण दाखवतोय का? ओ माय गॉड, दिस इज लाईक, ह्या इतक्या बालिश आणि चाइल्डिश चुका आहेत. पूर्ण चित्रपटाचं बॅकग्राऊंड स्कोर हे सगळ्यात वाह्यात आणि इतकं डोकेदुखी देणारं होतं, मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. मला डिस्प्रिनची गोळी खावी लागली चित्रपट पाहून झाल्यानंतर येता येता. तुमचा दम असेल ना, मी याच्या आधी की अजून पुढच्या गोष्टी सांगेन, मी तुमचा दम असेल ना, मी माझ्या सिटी राईट्स मराठीच्या प्रत्येक माझ्या परिवारातल्या माणसाला हक्काने सांगते, हा चित्रपट बघायला आवर्जून जा. थिएटरात जा आणि हा चित्रपट बघा आणि त्याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन तुम्ही सांगा. 2025 मध्ये जेव्हा मी माझं हिंदी चॅनल आता चालू केलेलं आहे ना, तिथे ज्यावेळेला मला मराठी लोक कमेंट्समध्ये किंवा DM Instagramवर करतात, ज्यावेळेला मी असं खूप मोठं वाक्य बोलते ना, वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स ऑफ मराठी इंडस्ट्री इज सुबोध भावे. ज्यावेळेला मी हे वाक्य म्हणते ना, त्याच्या मागे श्रद्धा आहे माझी त्या माणसासाठी, त्या कलाकारासाठीची. बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, मी काय काय एक्झाम्पल्स देऊ. या व्यक्तीने, या कलाकाराने इतकं उच्च कोटीचं काम त्या चित्रपटांमध्ये केलंय, ज्या वेळेला हाच कलाकार आपल्याला इतकं निम्न दर्जाचं काम करताना दिसतो. कॅप्टन ऑफ द शिप कशाला म्हणतात माहितीये का? सुबोध भावे ही व्यक्ती सुद्धा क्रिंज ऍक्टिंग करू शकते, हे तुम्हाला मान्य होईल हा चित्रपट पाहिल्यानंतर. अँड बिंग अ बिग फॅन ऑफ सुबोध भावे, आय एम सेइंग दिस, लाईक बिग 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 डाय हार्ड फॅन ऑफ सुबोध भावे. कित्येकदा असं होतं की सुबोध भावे च्या बद्दल काही कॉमेंट्स येतात किंवा काय, मी त्यांना ना असं सांगत असते की अरे नाही, तो कलाकार म्हणून बघा, तो माणूस काय आहे. त्या माणसाने या सिनेमासृष्टीमध्ये किती मोठं योगदान दिलंय तुम्ही ते बघा. अशा पद्धतीचे सिनेमे आल्यानंतर काय स्टँड घ्यायचं आपण आपल्याच ऍक्टरसाठी, आपण आपल्याच कलाकारांसाठी. आणि प्रश्न फक्त सुबोध भावेंचाच नाही, रिंकू राजगुरू, आय एम टेलिंग यू, ही मुलगी प्रचंड गुणी अभिनेत्री आहे आणि अजून तिला स्कोप आहे खूप स्वतःला ग्रूम करण्याचा, स्वतःला खूप अजून इम्प्रोवाइज करण्याचा. तिचा क्राफ्ट खूप इम्प्रोवाइज होऊ शकतो, बिकॉज तिचा जो फेस आहे ना, तो गर्ल नेक्स्ट टू आर डोअर, म्हणजे आपण जे म्हणतो ना की तिला कुठली भूमिका दिली ना तर ती अशी करू शकते ती भूमिका, बिकॉज हर फेस इज लाईक दॅट. ती एक ऑर्डिनरी मुलीसारखी दिसते. नो प्लास्टिक सर्जरीज, नो सम एक्स्ट्रा थिंग्स. चेहऱ्यावरती काही अशा काही केलेल्या नाहीयेत खूप जास्त. असा प्लास्टिक चेहरा नाही वाटत तिचा. एकदम रॉ वाटतो तो चेहरा आणि ती सगळ्यात मोठी ताकद आहे तिचे डोळे स्पेशली. तर रिंकू राजगुरू अगेन अशा पद्धतीचे सिनेमे करते. ते तिचं वय आहे, ती एक्सपेरिमेंट्स करते. पण व्हॉट अबाउट प्रार्थना बेहरे? व्हॉट अबाउट सुबोध भावे सर? कम ऑन गाईज, म्हणजे दिस वॉज जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल, जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल. मी तर स्क्रिप्ट पण लिहिलेली नाहीये आज. म्हणजे मी डायरेक्ट येऊन इथे बसले, डायरेक्ट व्हिडिओ चालू केलाय. इतकं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. आता टीझरमध्ये आपण हा एक शॉट पाहिला होता. गणेश यादव यांचं घर हे दाखवलेलं आहे आणि ते बेसिकली एक तांत्रिक आहे. आणि मला माफ करा, आजच्या व्हिडिओमध्ये स्पॉयलर्स येणार आहेत, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण तुम्हाला जायचंय हा चित्रपट बघायला, हे मी तुम्हाला थेट सांगतेय. सो गणेश यादव हे बेसिकली एक तांत्रिक आहेत आणि भूतं वगैरे पळवतात किंवा काय, त्या सगळ्यात त्यांची संवाद वगैरे साधतात बेसिकली. गणेश यादव हे चित्रपटामध्ये कुर्ता घालून का बरं आहेत? व्हॉट्स द लॉजिक बिहाइंड दॅट? म्हणजे या चित्रपटाचा जो कॉस्ट्युम डिझायनर, तो कॉस्ट्युम डिझायनर म्हणून पण होता का जस्ट एक घरातले लग्नाचे कुर्ते सरांना सांगितलं असेल, हां गणेश सर, ते तुम्ही लग्नाचे कुठले तरी काही कुर्ते बिरते असतील ना तुमच्याकडे, आणि कॉटन सिल्क, कॉटन सिल्क म्हणजे कुर्ते असतात ते कॉटनवाले पण असतात, प्युअर कॉटन मलमलच्या फॅब्रिकमध्ये. हे प्रॉपर कॉटन सिल्क, म्हणजे जे आपण लग्नात मध्ये वगैरे घालतो ना, आपल्या जवळच्या अत्यंत मित्राच्या लग्नात किंवा नातेवाईकांच्या लग्नात, प्रॉपर त्याच्या खालची ती पॅन्ट सुद्धा तीच, म्हणजे चुडीदार. का बरं? भांडे घासताना का बरं हे कपडे का बरं दिलेले, जर ते एक तांत्रिक आहेत तर? आणि त्यांचं घर बघा, तांत्रिक आहे तर तांत्रिकाचं घर असं असू शकतं का? ही एक कॉमन सेन्स आहे. आणि ज्या पद्धतीने जबरदस्ती कलर पॅलेट्स आणि हा एक या विशिष्ट पद्धतीचा एक्सेसिव्ह वॉर्म टोन देण्याचा प्रयत्न केला आणि एक्सेसिव्ह कलर ग्रेडिंग केली आहे, म्हणजे 2 ते 3 फ्रेम्समध्ये लिटरली ती कलर ग्रेडिंग अशी शिफ्ट होत होती.
गणेश यादव ज्यावेळेला ते भूत पळवण्यासाठी सुबोध भावेच्या घरात येतात तेव्हा तो अख्खा सीन इतका बंडल, इतका बालिश आहे. तुम्हाला असं वाटेल ओके, हे हे बघतोय आपण आत्ता 2025 मध्ये. जिथे दशावतार सारखा पण मराठी चित्रपट येतोय बरं का, जिथे आरपार सारखा पण येतोय बाप सिनेमा, किंवा जिथे चांगले बाप सिनेमॅटोग्राफीचे सिनेमे इथून मागे पण येऊन गेले आणि आता आपण हा सिनेमा बघायला आलोय. संपूर्ण चित्रपटातले कॅरेक्टर्स इतके आळशीपणाने लिहिलेले आहेत, त्यांना काही लेयर्स नाही, त्यांचं काही कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी मेहनत घेतलेली नाहीये. आणि सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांच्यामध्ये जाणून-बुजून असं ऑड कपल दाखवलं का बरं? सो जर तुम्हाला ऑड कपल दाखवायचं होतं की जिथे तुम्हाला रिंकू राजगुरू खूप अशी फंकी आहे आणि खूप बालिश आहे, इमॅच्युअर मुलगी आहे, करियर ओरिएंटेड आहे, तिला फारसं अजून मॅच्युरिटी आलेली नाहीये. ओके, तसे डायलॉग्स, तसे सीन कुठे आहेत चित्रपटामध्ये? काहीच नाही. आणि जर तुम्हाला तसंच दाखवायचं होतं तर ती एनी विच वेज 24च वर्षांची आहे. तुम्ही 30ला, 32ला, 35ला एखादा ॲक्टर कास्ट करू शकले असते ना. कश्मीर महाजनी आहे, ललित प्रभाकर आहे, वैभव तत्ववादी आहे. देअर आर सो मेनी अदर ॲक्टर्स ऑल्सो. मग का बरं म्हणजे? आणि जर तुम्हाला सुबोध भावेंनाच घ्यायचं होतं, पहिलं प्रेम जर का तुमचं सुबोध भावे असेल ॲक्टर म्हणून तुमच्या डोक्यात होते, मग रिंकू राजगुरूऐवजी प्रार्थना बेहरेचा तसा एक अँगल तुम्ही दाखवू शकले असते, किंवा अजून कुठची ॲक्ट्रेस तुम्ही घेऊ शकले असते, जे त्यांच्या थोडंसं जवळपास एजमध्ये 5-6 वर्षांचाच गॅप असेल. हे बघताना इतकं ऑड वाटत होतं ना अख्ख्या चित्रपटामध्ये. ते कॅरेक्टर्सला अजिबात डेप्थ नाही, यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काहीच नाही. हे काय करतात? आई शप्पथ! सगळ्यात मोठा बावळट मुद्दा अख्ख्या चित्रपटाचा. सो सुबोध भावे हा एक लेखक तुम्ही दाखवलाय, बरोबर. कुठे? लिहिताना काहीच नाहीये. थ्रूआउट द फिल्म एक पण असा मॉन्टाज नाही जिथे तो काहीतरी लिहितोय. अरे लेखक आहे ना तो. त्याने कितीतरी तुम्ही असे मॉन्टाजेस दाखवायला पाहिजे होते, की तो लिहितोय, कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतोय, त्याला एक चांगली स्टोरी सुचत नाहीये, तो असंच कुठेतरी बसतो आणि मग त्यावेळेला परत डायरी काढतो. एक लेखक कसे असतात रे? कसे असतात लेखक? दिवस आणि रात्र त्यांच्या डोळ्यांदेखत फक्त पेन पेपर हेच फिरत असतं. बरं, तर तो बेसिकली त्याला काम मिळत नाहीये आणि रिंकू राजगुरू त्याच्या प्रेमात पडलीये. आता कशी प्रेमात पडली, कुठे काय, ते काहीच नाही. एस्टॅब्लिश काहीच नाही केलं. डायरेक्ट असं ते चालत येताना दिसतंय. आपण मानून घ्यायचं, की ते एकमेकांसोबत प्रेमात आहे. बरं, ठीक आहे. तर तिकडनं एक रिक्षा येते आणि आई-बाबा तिचे उतरतात. इतके चिंधी ते मॉन्टाजेस आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. डायलॉग्समध्ये पण अतिशय निम्न दर्जाचे डायलॉग्स. हे त्या अख्ख्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच मत्थे मारले जातात तुमच्या आणि इरिटेट व्हायला लागतं तुम्हाला तिथूनच, म्हणजे की काय हे काय, कुठल्या पद्धतीने रिएक्ट होताय, किती ओव्हर ॲक्टिंग करताय ते दोघे जण, स्पेशली जे आई-बाबा तिचे बनलेले आहेत त्या चित्रपटामध्ये. बरं तेही जाऊ द्या. म्हणजे कदाचित ते चांगले ॲक्टर्स असतील, पण मग जर लिखाणच असं असेल तर लिखाणामुळे सुबोध भावे स्वतः खुद्द एक क्रिंज ॲक्टर आपल्याला वाटतात चित्रपटामध्ये, तर त्या बिचाऱ्यांना पण दोष देण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. बट तर ह्याच्यामध्ये ना असंच एस्टॅब्लिश केलं, की मग आता ठीक आहे, मग मी कमवेल. मला तुझ्याशी लग्न करायचंय. ओके, लग्न झालं आणि डायरेक्ट शिफ्ट झाले. एक मोठा बंगलो, एक असा बंगलो जो मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये फॉर दॅट मॅटर, त्या बंगलोचा EMI चालू आहे. कसं काय? एवढी ग्रोथ कशी झाली तुमची? तुम्ही ऑलरेडी सुबोध भावे काहीच कमवत नाही पैसा, असं तुम्ही सांगताय स्टोरीमध्ये, आणि ती कमावते बिकॉज शी इज अ मेकअप आर्टिस्ट. मग असं काय एवढं, कसा धनाचा हंडा सापडलाय? काय झालंय, की तुम्ही एवढ्या मोठ्या किक ॲस बंगलोमध्ये राहताय आणि हे सगळं इतकं एक्सपेन्सिव्ह दाखवण्यात आलेलं आहे? का बरं? म्हणजे लॉजिक कुठे आहे? रिलेटेबिलिटी कुठे आहे? रिअलिस्टिक कॅरेक्टर्स कुठे आहे? रिअलिस्टिक डायलॉग्स कुठे आहेत? रिअलिस्टिक सर्कमस्टन्सेस कुठे आहेत? हे छोटे-छोटे नुआन्सेस असतात, हे छोट्या-छोट्या डिटेल्स असतात, ज्या फार महत्त्वाच्या असतात. कुठल्याही फिल्ममध्ये कुठलंही कॅरेक्टर प्रेक्षकांना जिंकण्यासाठी, ते कॅरेक्टर मला माझी मैत्रीण वाटली पाहिजे ना रिंकू राजगुरू, किंवा सुबोध भावे आहे, मला माझा मोठा दादा वाटला पाहिजे. त्याच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडताय. काहीच वाटत नाही. त्या दोघांची केमिस्ट्री काहीच फील होत नाही. हा चित्रपट ना हॉरर, ड्रामा आणि कॉमेडी ह्या जॉनरामध्ये त्यांनी बनवलेलं आहे, असं बुक माय शोला तिथे लिहून येतं. हॉरर अजिबातच नाहीये त्या चित्रपटात. ड्रामा अजिबात नाहीये, कुठेच नाहीये. म्हणजे ड्रामा, ॲक्टिंग नाही, सगळे ओव्हर ॲक्टिंग करतायत. आणि अजून होतं कॉमेडी, बरोबर. कॉमेडी मी ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्येच मांडलं होतं, की हसायला कुठेच नाही आलं. अख्ख्या चित्रपटात तुम्हाला कुठेच हसायला नाही येणार, कुठेच नाही. ओह माय गॉड! म्हणजे मी आय कान्ट टेल यू इनफ गाईज, म्हणजे एवढ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत ह्या चित्रपटाच्या. निव्वळ घाईघाईमध्ये रॅपअप केलेलं हे काम बास, आणि 1 कोटीच्याही आतल्या खर्चात बनलेला हा चित्रपट बास. हे मी तुम्हाला सांगू शकते एका वाक्यामध्ये या चित्रपटाबद्दल. चित्रपटामध्ये एक पोलीस स्टेशनचा सीन आहे. आई शप्पथ! तो सीन इतका डोक्यात तुमच्या जाईल मस्तकात. बरं, हेच पोलीस स्टेशन, हाच सेटअप, हेच सेट डिझाइन आपल्याला मुंबई लोकल रिसेंट आलेल्या एका प्रथमेश परबच्या चित्रपटामध्ये पाहायला मिळालं होतं. त्याच्या आधी मी तेच पोलीस स्टेशन, तोच अँगल, तिथूनच तसाच कॅमेरा ठेवायचा आहे. आई शप्पथ! म्हणजे हे सेट पण डिफरंट बनवायला तयार नाहीये, किंवा हे वेगळ्या पद्धतीचं, अरे अँगल तरी वेगळी घ्या. नाही.
त्या पॉलिश केलेल्या काळ्या आर्टिफिशियल भिंती जेलच्या आणि त्या जेलच्या तिथे तुम्ही तुम्ही बघा हा चित्रपट बघा प्लीज बघा. मी सगळ्यांना सांगतेय. या चित्रपटामध्ये जेलमध्ये ना ते जे कैदी दाखवलेत ना दोन्ही बाजूला असे त्यांना ना ते हवालदार वगैरे असे तिथेच कंटिन्यू उभे पेहरेदार असतात ना तसे दाखवलेत आणि ते त्याला म्हणतात बोलू नको बोलू नको. अरे हे किती नकली. अरे लहानपणी ना स्टेजवरती ज्यावेळेला आम्ही नाटकं वगैरे सादर करायचो ना, आम्ही आम्ही असं परफॉर्म करायचो रे एवढं क्रिंज. आज ते फोटोज वगैरे मी लहानपणीचे पाहते ना तेव्हा मला त्या ऍक्टिंगची आठवण येते की मी किती क्रिंज होते लहानपणी. हे आत्ता आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळतंय. ओ गॉड! बरं अजून एक. हा चित्रपट लिटरली मध्येच थांबून जातो. मध्येच. म्हणजे आता एक एक सीन आहे त्याच पोलिस स्टेशनमध्ये तर एक अप्पर पोलीस अधिकारी एका हवालदाराला म्हणतात. म्हणजे त्यांना बेसिकली सुबोध भावेसोबत एकांतात गप्पा मारायच्या असतात. गप्पाच मारतात ते बेसिकली. असं कुठलाच पोलीस ऑफिसर इतक्या मायेने, दयेने, प्रेमाने नसतो बोलत आपल्याशी. स्पेशली तुझ्यावर जर का मर्डरचे चार्जेस आहेत तर. ओके. सो गप्पा मारायच्यात आणि ते म्हणतात, "ए, दुसऱ्या कायद्याला घेऊन जा रे तिकडे." आता बघा वाक्य काय? "ए, या दुसऱ्या कायद्याला तिकडे घेऊन जा रे." तो हवालदार येतो. तो त्या कैद्याला घेतो. जातो 2 जेलच्या भिंती ओलांडून पूर्ण राइट अँगलने राइट टर्न घेतो. तो जोपर्यंत जातो तोपर्यंत ती फ्रेम तीच. अरे फ्रेम तर शिफ्ट करा. अरे दुसरे काही एक्सप्रेशन्स तर दाखवा. तीच फ्रेम आणि तिथे ते दोघे जण असेच उभे आहेत. हां. अरे चित्रपट डायरेक्ट थांबतोय यांचा. मध्येच थांबतोय. संवाद नाहीये, काहीच गोष्ट पुढेच जात नाही आणि 6 ठिकाणी गाणी आहेत. 6 ठिकाणी. 2 ठिकाणी एकच गाण्याचे 2 कडवे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चिटकवलेत. पण तशी 6 ठिकाणी गाणी वाजतात आणि ज्यावेळेला गाणी येतायत ना मध्ये ते स्क्रीन प्लेला पुढे नाही घेऊन जात आहे. असा सुबोधबाई फक्त रडतोय आणि बस बसतोय दॅट्स इट. बरं आता सगळ्यात लॉजिकल गोष्ट हां. 5वीतलं शेंबडं पोरगं पण सांगेल ही गोष्ट. मर्डर झालाय. आता बेसिकली ती दगावली आहे. मग आता रात्री ही घटना घडली. पोलीस कधी आले? दुसऱ्या दिवशी सकाळी. सकाळी-सकाळी आल्यानंतर शेजारचे जे आहेत, आता ते सकाळी-सकाळी कुठच्या अवतारामध्ये तिथे उभे राहतील. पार्टीवेअर ड्रेस असतो ना, पार्टीवेअर झगा-मगा मला बघा आणि फुल ऑन मेकअप, कर्ल्स केलेले हेअर आणि मोठमोठे इयरिंग्ज आणि हील्स आणि प्रॉपर या या ह्याच्यात ती तिथे उभी आहे. निवांत चिल्ड गप्पा मारते ती म्हणजे बेसिकली असं, की अरे कोणी बरं मारलं असेल? मला तर ह्याच्याचवर डाऊट आहे. अगं पण तू हे काय घातलंयस? तू सकाळी-सकाळी आलीस ना तिकडे. तू काहीतरी घरातला ड्रेस घालणं असेल. कॉस्ट्यूम डिपार्टमेंटने इतकं हगलंय म्हणजे मी कायच बोलू तुम्हाला, की काहीतरी कचऱ्याचा डबा, काहीतरी रिलेटिबिलिटी कुठे आहे? सकाळी-सकाळी तू आलीस ना विदाऊट मेकअप येशील कारण घाईघाईमध्ये कळलं, अरे काहीतरी मर्डर झालं, मर्डर झालं. ए थांब मग मला मेकअप-बिकअप करू दे. आय वॉन्ट टू वेअर दॅट पार्टी ड्रेस जे माझ्या वॉर्डरोबमध्ये खूप वर्षांपासून आहे पडलेलं. ओह गॉड! बरं दुसरी गोष्ट. मर्डर झालाय, पोलीस आलीये. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर पोलीस आले. आता तो एरिया सील करतील ना, जिथे मर्डर झालं, जिथे बॉडी पडलेली होती. नाही. तुम्हाला काय वाटलं येडे तुम्ही. असं नसतं होत. काहीच नाही. बिनधास्तपणे आले पोलीस, सोबत भावेला घेऊन गेले. बास. घरात गेले सुद्धा नाही. चेक पण केलं नाही. कुठे काय फिंगरप्रिंट्स बरं गेले पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यानंतर बॉडीचं पुढे काय झालं? पोस्टमॉर्टमला गेली का? पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स काय आले? काहीच नाही. बरं त्याच्यानंतर सुद्धा आई शपथ विधी नाही घरात. बायको गेली ना रे. घरात विधी असतील, काही गोष्टी तू केल्या असतील, अंतिम संस्काराचं काही एखादा मोन्टाज अरे कौन उतनी मेहनत लेगा भाई? अरे कशाला 6 दिवसात सिनेमा नाही का बनवायचा आपल्याला? एवढं कोणते स्मशानभूमीतला वगैरे एखादा शॉट वगैरे लावायचा. काय गरज आहे? लोकं घेतील ना समजून. हो, समजून घ्यायचंय आपल्याला बऱ्याच सगळ्या गोष्टी. बरं ऐका. ह्याच्यानंतर आता हाईट. प्रार्थना बेहरे सोबत भावेला सोडवण्यासाठी एका कमिशनरकडे जाते तिथेच. आता कमिशनर आहे यार तू. तुझ्या आयुष्यात तू खूप यशाच्या शिखरावर आहेस. कारण तू आयुष्यात खूप मेहनत घेऊन त्या पदावर गेला. तुझा रुबाब कसा पाहिजे, तुझी बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, तू बसताना कसा पाहिजे. तो अख्खा सेगमेंट बघा जिथे प्रार्थना बेहरे त्या कमिशनरशी बोलते. तो कमिशनर असं त्याला पहिल्यांदा त्या टेबलावर आणून बसला. त्याला कळत पण नाही. तो असं बोलतो तिच्याशी हां. हो, आता आता तू बघ, आता तुझा तो मित्र आहे म्हणून येस. या लेव्हलची ॲक्टिंग करताना लोकं दिसतायत या चित्रपटामध्ये. आणि बेल डाव्या हाताला होती त्याने अशी अशी उचलून इकडे टाकली आणि मग ती वाजवली. का? कारण एक चहा आण रे. यार ह्या सिली मिस्टेक्स ह्या इतक्या सिली मी अजून ना 10 तास पण बोलू शकते या सिनेमाचं डायसेक्शन करायचं म्हटल्यानंतर. बट ह्या छोट्या-छोट्या गोष्टी इतक्या प्रॉब्लेमॅटिक आहे. मला हसायला येत होतं चित्रपटावरती. मी जेन्युइनली सांगते. अख्ख्या चित्रपटामध्ये तुम्हाला काहीच फील होत नाही. तुमचा फेस असा नम्ब राहतो. शांत असाच राहतो. आणि तुम्हाला केमिस्ट्री फील होत नाही, काही प्रेम फील होत नाही, सगळं आर्टिफिशियल वाटू लागतं. अनिकेत विश्वासराव
खूप नाटकी अभिनय करताना आपल्याला दिसतात स्क्रीनवरती. सो गाईज एकंदरीत माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, जर आयुष्यात तुम्हाला फिल्म मेकिंग या क्षेत्रामध्ये यायचं असेल आणि काय नाही करायचं आहे आयुष्यात हे जर का जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून तुम्ही बघा. माझ्याकडनं या चित्रपटाला अर्धा स्टार आउट ऑफ 5, अर्धा सुद्धा फक्त याच कारणामुळे, कारण सुबोध भावे आहेत अँड आय एम अ बिग फॅन ऑफ हिम ऑफकोर्स. आणि 1 ते 2 ठिकाणी फक्त ते थोडेफार कन्व्हिन्सिंग वाटतात, जसं रस्त्याने चालत असताना स्वतःशीच बोलतायत किंवा काय, बस दॅट्स इट. अपार्ट फ्रॉम दॅट अख्खा सिनेमा बंडल आहे, बंडल आहे आणि बंडल आहे. म्हणजे शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, म्हणजे आम्ही येडे. एनिवे गाईज, पीस आउट. अजून एक डिस्प्रिन दे रे मला, परत सिनेमा आठवायला लागला.